नमस्ते मॉम हेल्थकेअर. आज आपण भेटणार आहोत आपल्या डॉक्टर प्राचीताईंशी आणि त्यांचे छान असे अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत. तर प्राचीताई, आपला जो मॉमस्टोन जे आपल्या कंपनीचं पेटंट प्रोडक्ट आहे, ठीक आहे, तर तुम्ही त्याला देखील घरी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तुमच्या घरी देखील 2 मॉमस्टोन आहे. तर तुम्ही मॉमस्टोन कुठे कुठे लावता आणि त्याचा रिझल्ट सांगू शकताल तुम्ही? मॉमस्टोन मी गुडघ्यांना आणि व्हेरिकोज वेन्सचा जो प्रॉब्लेम आहे त्यासाठी मी लावायची. तर मी रात्री लावायचे, सकाळपर्यंत ठेवायचे, पण मला 1 तासात फरक पडला की म्हणजे मेडिसिन घ्यावी नाही लागली. आणि थंडीत खूप त्रास होतो म्हणून थंडीत जास्त यूज झाला त्याचा. ओके, म्हणजे थंडीमध्ये आपल्याला खूप जास्त त्रास होत असतो, त्यामुळं देखील आपल्या प्राचीताईंनी मॉमस्टोनचा यूज केला. प्लस त्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास होता, तिथं पण त्यांनी आपल्या मॉमस्टोनचा यूज केलेला आहे. तर मॉमस्टोनचं जर तुम्ही टॉनिक करताय ते तुम्ही तुमच्या डोळ्यासाठी यूज करू शकता. प्लस तुम्हाला जर सर्दी कफ असेल तर तुम्ही सर्दी कफसाठी पण त्याचा यूज करू शकता, ज्यामुळं नॅचरलीरित्या तुमचे जे सर्दी कफ आहे ते बाहेर पडणार आहेत. आणि प्लस जसं प्राचीताई रात्री झोपताना मॉमस्टोन लावून ठेवायच्या, तर तसं देखील आपल्या मॉमस्टोनचा रिझल्ट, प्राचीताई म्हणलं की 1 तासामध्ये मला रिझल्ट वाटायचं, बट मॉमस्टोनचा रिझल्ट 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला रिझल्ट यायला स्टार्ट होऊन जातो. तुम्ही कोणत्याही पेनसाठी, म्हणजे तुमच्या घरामध्ये खूप सगळ्या पेन किलरच्या मेडिसिन असतील, डोकेदुखीसाठी, गुडघेदुखीसाठी किंवा बॉडी पेनसाठी असतील, तर तुम्ही मेडिसिन न खाता, तुमच्या किडनीला नुकसान न करता नैसर्गिकरित्या जर बाह्य उपचार पद्धतीचा म्हणजेच मॉमस्टोनचा यूज जर करताय, तर तुम्हाला मेडिसिन खायची गरज पडणार नाही आहे. त्यामुळे आपल्या ज्या डॉक्टर प्राचीताई आहेत, तर त्यांना पण कधी मेडिसिन खायची गरज नाही पडली छोट्या छोट्या त्रासांसाठी. तर तुम्ही देखील मॉमस्टोनचा यूज करा आणि तुमच्या छोट्या त्रासांसाठी मेडिसिन न खाता मॉमस्टोनचा यूज करा. थँक्यू मॉम हेल्थकेअर. थँक्यू मॉम हेल्थकेअर.